अमरावतीमध्ये त्यांच्या पत्नीचा झालेला पराभव हा ही काय मजा नाही आहे। रवी राणा हे सुद्धा पुढल्या विधानसभेत नसतील। संजय राऊत हिंमत असेल ना तर माझ्या विरोधात येऊन उभा राहा म्हणा, बडनेरा मतदारसंघात उभा राहा म्हणा, अमरावती जिल्ह्यात उभा राहा म्हणा। या जिल्ह्यातली जनता त्याचं डिपॉझिट जप्त करून मातोश्रीला वापस पाठवून। लाडकी बहीण योजनेवरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। नेते चांगलंच तोंडसुख घेत आहेत, सत्ताधारी आमदार काहीतरी बोलून जात आहेत आणि विरोधक तो मुद्दा पकडून टीका करतायत। असंच रवी राणा मत दिलं नाही तर पैसे परत घेऊ म्हणाले। नंतर ते बोलले की मी अस्करीत बोललो। त्यावर संजय राऊतांनी थेट नवनीत राणांचा अमरावती लोकसभेत झालेला पराभव काढत ही मजा नव्हती असा टोला लगावला। त्यावरून दोघांमध्ये काय घडलं पहा। नाही, ते नेहमीच महाराष्ट्राची मजाक करतात, कारण त्यांचा महाराष्ट्राशी काही संबंधच नाही। अमरावतीमध्ये त्यांच्या पत्नीचा झालेला पराभव हा ही काय मजा नाही आहे। लोकांनी शाणपणानं केलेल्या मतदानामुळेच त्यांचा पराभव झाला आणि रवी राणा हे सुद्धा पुढल्या विधानसभेत नसतील, ती सुद्धा मजा नसेल। त्यांनी मजा जी आहे ती जर लाडक्या बहिणींच्या बाबतीत त्यांनी केली असेल, बरं का, याचा अर्थ असा आहे की तुम्ही हे निवडणुकीसाठी केलेलं एक नौटंकी आहे। महाराष्ट्राचा अमरावती जिल्ह्याचा सुपुत्र आहे आणि मला वाटते महाराष्ट्रावर हृदयापासून महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्रीयन म्हणून, एक मराठी माणूस म्हणून मी प्रत्येकावर प्रेम करतो। मस्करी करायचा प्रश्न येत नाही। संजय राऊत ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीवर थट्टा करतात, त्यांना माझा सवाल आहे, तुम्ही ग्रामपंचायतचे इलेक्शन तरी लढले का आजपर्यंत? तुम्ही महानगरपालिकेचे इलेक्शन लढले का? अरे संजय राऊतला जेव्हा इलेक्शनमध्ये उभे होते राज्यसभामध्ये अर्ध्या मतांनी तो निवडून आला आणि आजपर्यंत ना लोकशाहीमध्ये कुठलंही इलेक्शन तो लोकांमध्ये जाऊन लढला नाही, लोकांमध्ये जाऊन मतदान मागितलं नाही आणि लोकशाहीच्या गोष्टी करते, याला पाळणार त्याला पाळणार। अरे स्वतः संजय राऊतनं हिंमत असेल ना तर माझ्या विरोधात येऊन उभा राहा म्हणा, बडनेरा मतदारसंघात उभा राहा म्हणा, अमरावती जिल्ह्यात उभा राहा म्हणा। या जिल्ह्यातली जनता त्याचं डिपॉझिट जप्त करून मातोश्रीला वापस पाठवून दे। पण आजपर्यंत ग्रामपंचायत नाही, महानगरपालिकाने, आमदारकीने कुठलंही इलेक्शन लोकशाही पद्धतीनं लोकांमध्ये जाऊन लढला नाही, तर याला टीका करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे। हा एकच करू शकते, जाऊन सिल्वर वोकर लोटांगण टाकू शकते, 10 जनपदावर जाऊन लोटांगण टाकू शकते आणि मातोश्रीची चौकीदारी करू शकते। पण कुठल्या लोकांच्या न्यायासाठी आजपर्यंत संजय राऊत एक शब्द बोलला असेल लोकांच्या हितासाठी, या महाराष्ट्र हितासाठी, एखादा वाक्य दाखवा। तर आमदार रवी राणांनी अमरावतीमध्ये येऊन निवडणूक लढवा असं खुलं आव्हानच संजय राऊतांना दिलंय। राज्यसभेवर खासदार होता, लोकांमध्ये येऊन निवडणूक लढवा असंच रवी राणा म्हणालेत। त्यामुळे लाडकी बहीणवरून सुरू झालेला वाद आता वैयक्तिक पातळीवर गेल्याचं दिसतंय। खरंच आता रवी राणा पुढच्या विधानसभेत दिसतात का? राऊत बोलले ते खरं करून दाखवतात का की नाही ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच राणा विरुद्ध राऊत हा जो काही वाद सुरू झाला याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा।